तर नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या छान अशा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे डी एज्युकेशन. तर बघा मुलांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमातील कविता क्रमांक 5 प्रकाश यात्री या कवितेचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. तर बघा, या चॅनलवरती इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओज हे अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपल्याला 5वी कविता दिलेली आहे प्रकाश यात्री. आता ह्या कवितेच्या स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1, कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. पहिली ओळ तुम्हाला दिलेली आहे, फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. आता ह्या अर्थाची ओळ कवितेमध्ये आलेली आहे, फुलपाखरा परी आम्हास पंख मोकळे हवे. यानंतर बघा, दुसरी ओळ आहे, आम्ही स्वावलंबनाने ताट उभे राहू. आता ह्या अर्थाची ओळ कवितेमध्ये आलेली आहे, ताट उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. यानंतर बघा, तिसरी ओळ तुम्हाला दिली आहे, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडू. आता या अर्थाची ओळ कवितेमध्ये आलेली आहे, हात हाताशी घेऊन घडू इतिहासाची पाने. तर हा होता तुमचा पहिला प्रश्न. यानंतर बघा, दुसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे, कवितेतील खालील ओळीचा अर्थ लिहा. आता पहिली ओळ आहे, बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. आता ह्या ओळीचा अर्थ काय आहे? तर बघा, आम्ही मुले प्रकाशाच्या मार्गाने चालणारी आहोत. आम्ही नवीन स्वप्ने पाहून उज्ज्वल भविष्य घडू. यानंतर दुसरी ओळ आहे, कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. आता ह्या ओळीचा अर्थ आहे, आम्ही फुलांच्या सुगंधाप्रमाणे आनंद पसरवत हसत खेळत राहू. यानंतर बघा, तिसरी ओळ आपल्याला दिलेली आहे, अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. आता ह्या ओळीचा अर्थ आहे, अज्ञान, दुःख आणि वाईट गोष्टी दूर करून सर्वांना ज्ञान व प्रगतीच्या मार्गावरती नेऊ. तर ह्या ओळीचा अर्थ हा असणार आहे. यानंतर चौथी ओळ आहे, घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवासवे. आता ह्या ओळीचा अर्थ आहे, सर्वांनी एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश सर्वत्र पसरावा. यानंतर स्वाध्यायातला तिसरा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 3, कवितेच्या आधारे खालील कृती पूर्ण करा. प्रश्न आहे, कवीचे नाव. कवीचे नाव आहे कल्याण इनामदार. यानंतर प्रश्न आहे, कवितेचे नाव. कवितेचे नाव आहे प्रकाश यात्री. यानंतर प्रश्न आहे, कवितेचा विषय. कवितेचा विषय आहे प्रकाश, प्रगती, एकता आणि उज्ज्वल भविष्य. यानंतर प्रश्न आहे, कवितेतील शब्दांचे अर्थ. पहिला शब्द आहे स्वर. स्वर ह्या शब्दाचा अर्थ आहे आवाज. यानंतर दुसरा शब्द आहे धरा. धरा या शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी. त्यानंतर तिसरा शब्द आहे बांधव. बांधव या शब्दाचा अर्थ आहे सखी सोबती. आणि चौथा शब्द आहे तेजोमय. तेजोमय शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमय. यानंतर प्रश्न आहे, कवितेतून मिळणारा संदेश. आता कवितेतून काय संदेश दिलेला आहे? तर बघा, आपण एकतेने, आत्मविश्वासाने आणि ज्ञानाच्या प्रकाशाने पुढे जाऊन देशाचे उज्ज्वल भविष्य घडवावे. तर हा संदेश आपल्याला ह्या कवितेतून मिळतो. यानंतर बघा, आपला चौथा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 4, कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा. आता पहिला शब्द आहे नवे. नवे या शब्दाला हवे हा शब्द यमक जुळणारा शब्द आहे. त्याचप्रमाणे झुलू, त्याचा यमक जुळणारा शब्द आहे फुलू. त्यानंतर खडे या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आहे दिवे. त्यानंतर चौथा शब्द आहे गाणे. गाणे ह्या शब्दाचा यमक जुळणारा शब्द पाने. त्यानंतर वारा. वारा ह्या शब्दाचा यमक जुळणारा शब्द आहे नारा. तर अशा पद्धतीने तुम्हाला यमक जुळणारे शब्दही लिहायचे असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रमातील कविता क्रमांक 5 प्रकाश यात्री या कवितेचा स्वाध्याय आज आपण बघितलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.